Hello everybody, welcome back with a new topic. I am Vikrant Dobe and today we are going to learn about a very interesting topic. The topic is question tag. In this lesson, we learn how to use a question tag in sentence and when to use a question tag while talking and speaking. If you use a question tag in a sentence, whenever you talk, your English can be effectively. So let's learn a question tag in details. So question tag. The question tag is often to use to ask for a confirmation or checking information that we think we know is a true. याचाच अर्थ असा होतो की जेव्हा आपण एखादं स्टेटमेंट बोलतो, बघा मी काळजीपूर्वक ऐका, जेव्हा आपण एखादं स्टेटमेंट बोलतो, एखादी इन्फॉर्मेशन जेव्हा बोलतो, तर समोरचा व्यक्ती त्या स्टेटमेंटला कितपर्यंत सहमत आहे, ते हो किंवा नाही, तो सहमत आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी, हे कन्फर्मेशन करण्यासाठी आपण क्वेश्चन टॅगचा यूज करतो. तसेच एखादी इन्फॉर्मेशन, ती एखादी न्यूज असू शकते किंवा कोणाबद्दल एखादी माहिती असू शकते, ती माहिती खरंच सत्य आहे का ते जाणून घेण्यासाठी सुद्धा क्वेश्चन टॅगचा यूज केला जातो. जसं मी तुम्हाला एक स्टेटमेंट देतो, एक साधा सेंटेन्स देतो, त्या सेंटेन्सच्या मदतीने तुम्हाला एक क्वेश्चन टॅग हे चांगल्याच प्रकारे समजू शकेल. आज खूप गरमी आहे, हो ना? ती आज क्लासला नाही गेली, हो ना? तुम्ही अभ्यास नाही केला, बघा आता मी काही तुम्हाला सेंटेन्स बोललो आहो आणि या सेंटेन्स मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल की एका सेंटेन्स नंतर मी काहीतरी शब्द वापरले, हो ना, तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी एखादी स्टेटमेंट बोलल्यानंतर ते स्टेटमेंट कितपर्यंत सत्य आहे हे कन्फर्मेशन जाणून घेण्यासाठी समोरच्या व्यक्तीला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न एक टॅग म्हणून यूज केला आहे मी, आणि असा प्रश्न तुम्ही जेव्हा विचारता तेव्हा आपण त्याला क्वेश्चन टॅग असं म्हणतो. तर बघा, आपण मराठीमध्ये नेहमी काय करतो, असे प्रश्न विचारत असतो. तुम्ही ऑब्झर्व करत असाल की नेहमी आपण मराठी जेव्हा आपण बोलतो किंवा हिंदी आपण बोलतो, तो नेहमी आपण ह्या क्वेश्चन टॅगचा वापर करतो. तर बघा, तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा आपल्याला क्वेश्चन टॅगचा वापर करावा लागेल. जर तुम्ही क्वेश्चन टॅगचा यूज जर इंग्लिश बोलताना जर केला तर युअर इंग्लिश विल बी व्हेरी इफेक्टिव्हली. सो चला बघूया आपण क्वेश्चन टॅगचा यूज आपण इंग्लिश मध्ये कसा करणार, पण त्याच्यासाठी काही रूल्स अप्लाय करावे लागतील. त्या रूल्स नुसार आपण क्वेश्चन टॅगचा यूज हा इंग्लिश मध्ये कसा करणार ते यावं लागतील. बघा, एक सर्वात अगोदर कोणतं पण एक सेंटेन्स, कोणती पण एक इन्फॉर्मेशन, कोणतं पण एक स्टेटमेंट, तर सेंटेन्स कॅन बी अफर्मेटिव्ह सेंटेन्स और निगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स और इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, आज्ञार्थी किंवा प्रश्नार्थी वाक्य होऊ शकते, तर त्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करू शकतो. तर बघा, एक सेंटेन्स लिहिल्यानंतर कॉमा देऊन आपण एक क्वेश्चन टॅग लिहिणार आणि शेवटी काय लिहिणार, क्वेश्चन मार्क. क्वेश्चन टॅग लिहिल्यानंतर क्वेश्चन मार्क देणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर सेंटेन्स बघा, एखादं कोणतं पण सेंटेन्स घेणार, पॉझिटिव्ह घेतलं तर आपल्याला टॅग काय येणार, निगेटिव्ह येणार, आणि जर सेंटेन्स जर निगेटिव्ह घेतलं तर टॅग येणार पॉझिटिव्ह. बघा, हे गोष्टी विसरू नका. सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह, सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह. ओके. बघा, आपण मराठीमध्ये पण नेहमी असं बोलतो, जेव्हा आपण एखादं पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलतो तेव्हा आपण निगेटिव्ह हा आपण क्वेश्चन टॅग घेतो. जसे की तुम्हाला इंग्लिश बोलता येते का, हो ना? बघा, पहिले मी काय केलं, मराठीमध्ये एक सेंटेन्स बोललो आणि हो ना, न शब्द आला तर ना शब्द आला म्हणजे निगेटिव्ह एक सेन्स येतो. तर सेम बघा याच्यामध्ये. So now let us know about how to use a question tag in sentence. बघा, रूल्स आहेत, काही टेक्निक्स आहेत, काही ट्रिक्स आहेत, त्या मदतीने आपण क्वेश्चन टॅग सेंटेन्स मध्ये कसा यूज करायचा ते या लेसन मध्ये बघणार आहे. चला बघूया, एखादं सेंटेन्स घेऊन त्याचं क्वेश्चन टॅग तयार करूया. बघा, एक सेंटेन्स आहे ना, ही इज डान्सिंग. बघा, तो डान्स करत आहे
आणि तो डान्स करत आहे हे ऍक्च्युअली मला माहिती नाही, पण मला असं वाटलं की तो डान्स करत आहे आणि मग समोरच्या व्यक्तीला म्हणत आहे तो डान्स करत आहे, हो ना? बघा, मी एक प्रश्न विचारला म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून मी कन्फर्मेशन मागत आहे की तो खरंच डान्स करत आहे की नाही करत आहे. तर अशा वेळेस मला एक क्वेश्चन टॅग यूज करावा लागेल, एक प्रकारचा एक क्वेश्चनच मला विचारावा लागेल. बघा, ही इज डान्सिंग आणि क्वेश्चन टॅग करत असताना, टॅग येत असताना कॉमा, सेंटेन्सच्या नंतर कॉमा दिल्यानंतर सर्वात पहिले घेणार आपण हेल्पिंग वर्ब आणि त्याच्यानंतर आपण काय घेणार प्रोनाउन. बघा, नाउन नाही घेणार, आपण काय घेणार प्रोनाउन. बघा, इथे हेल्पिंग वर्ब लिहिणार आणि हेल्पिंग वर्ब लिहिल्यानंतर आपण काय घेणार प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. तर आपल्याला माहिती आहे प्रोनाउन ही, शी, इट, आय, वी, दे. These are the 7 personal pronoun. So you can use here. तर आपण ते इथं यूज करणार अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. सब्जेक्ट वरून आपण ते प्रोनाउन इथं काय करणार यूज करणार. जर समजा इथं सब्जेक्ट जर राम असेल तर आपण प्रोनाउन घेणार ही. मुलगा असेल तर ही घेणार, मुलगी असेल तर शी घेणार. मुलगा किंवा मुलगी ह्या दोन्ही नसेल किंवा एखादी गोष्ट निर्जीव असेल, नॉन लिव्हिंग थिंग असेल तर आपण इट घेणार. तसेच जर अनेक वचन असेल, प्लुरल थिंग असेल, मग ते मुलं असो, मुली असो किंवा आणखी वस्तू असो, भरपूर वस्तू असो, तर आपण काय घेणार दे यूज करणार. तर बघा, मी तुम्हाला त्याचा चार्ट तुम्हाला इथं दुसऱ्या स्लाइड मध्ये तुम्हाला मी पाठवणार आहे. बघा, इथं सेंटेन्स लिहिल्यानंतर एक सेंटेन्स ही इज डान्सिंग सेंटेन्स म्हटल्यानंतर आपण क्वेश्चन टॅग यूज करणार, हेल्पिंग वर्ब यूज करणार. पण इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर सेंटेन्स जर अफर्मेटिव्ह असेल म्हणजे होकारार्थी असेल तर टॅग शुड बी निगेटिव्ह. ओके, नकारार्थी राहील. तर सेंटेन्स जर तुमचं जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग शुड बी पॉझिटिव्ह. तर क्वेश्चन टॅग हा काय राहील होकारार्थी राहील. तर बघा, जर सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर टॅग हा राहील निगेटिव्ह आणि सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल तर टॅग काय राहील पॉझिटिव्ह. तर हे गोष्ट तुम्ही विसरू नका. तर इथं जर सेंटेन्स बघा इथं काय आहे पॉझिटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे, टॅग राहणार निगेटिव्ह. म्हणून इथं सर्वात अगोदर हेल्पिंग वर्ब घेणार. हेल्पिंग वर्ब हे इज आणि नंतर इजच्या नंतर आपण निगेटिव्ह फॉर्म मध्ये आपण नेहमी हेल्पिंग वर्ब नंतर काय करतो नॉट यूज करतो. हा निगेटिव्हचा एक प्रकारचा नियम आहे. त्याच्यानंतर आपण नॉट यूज करणार, परंतु नॉट लिहित असताना आपण त्याचं कॉन्ट्रॅक्शन यूज करणार. म्हणजे इज नॉट न लिहिता आपण त्याचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे इझंट कॉन्ट्रॅक्शन यूज करणार. नेहमी आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिणार. हा एक प्रकारचा रूलच समजा तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर ही इज डान्सिंग इझंट इथं प्रोनाउन ऑलरेडी इज गिवन, ऑलरेडी दिलेला आहे. आणि जर दिलेला नसेल, जर इथं नाउन असेल तर आपल्याला त्याचा प्रोनाउन करावा लागेल. पुन्हा एकदा सांगतो, मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तशी. मुलगा आणि मुलगी दोन्ही नाही. जर इतर वस्तू, निर्जीव वस्तू असेल, प्राणी असेल तर आपण नेहमी काय यूज करणार इथं इट यूज करणार. सॉरी, इथं ही असल्यामुळे मी इथं ही यूज करणार. आणि लक्षात ठेवा, आणि अनेक वचन असेल तर आपण काय यूज करणार इथं दे यूज करणार. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन टॅग यूज करणार. तर आणखी बरेच असे एक्झाम्पल घेऊन आपण क्वेश्चन टॅगचा वापर. सो लेट्स हॅव सम एक्झाम्पल. बघा, मी इथं काही सेंटेन्स दिलेला आहे. हे खूप सिंपल सेंटेन्स आहे, इझी टू अंडरस्टँड. आणि या सेंटेन्स मध्ये आपण क्वेश्चन टॅग कसा यूज करायचा आहे ते आपण इथं बघणार आहोत. तर बघा, फर्स्ट सेंटेन्स ही विल गो टू मुंबई म्हणजे तो मुंबईला जाणार आहे. जाणार ना म्हणजे मी समोरच्या व्यक्तीकडून काय करत आहे कन्फर्मेशन घेत आहे की तो खरंच मुंबईला जाणार की नाही जाणार. तर मला एक समोर टॅग जोडून एक क्वेश्चन एक कॉमा करून मला एक क्वेश्चन टॅग यूज करावा लागेल. म्हणजे ते एक प्रकारचा एक प्रश्न तयार होईल. ओके. तर बघा, ही विल गो टू मुंबई मी सेंटेन्स ऍज इट इज लिहिणार जसंच तसंच जेव्हा आपण इथं क्वेश्चन टॅग यूज करणार. ओके. त्याच्यानंतर मी कॉमा लिहून इथं हेल्पिंग वर्ब आणि इथं प्रोनाउन लिहिणार. तर बघा, सेंटेन्स आहे अफर्मेटिव्ह, टॅग येणार निगेटिव्ह. तर बघा, सेंटेन्स मध्ये इथे लिहिणार आपण हेल्पिंग वर्ब, इथे लिहिणार आपण प्रोनाउन.
तर बघा टॅग हा निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला हेल्पिंग वर्ब नंतर काय लावावं लागेल, नॉट लावावं लागेल. तर बघा ते पण कॉन्ट्रॅक्शन्स मध्ये कॉन्ट्रॅक्शन घ्यावं लागेल. म्हणजे ओन म्हणजे विल ला आपण नॉट यूज केलं तर नॉट म्हणजेच काय, नॉट ला अपॉस्ट्रोफी टी लावायचा, बस झालं. ओके, त्यानंतर प्रोनाउन दिलेला आहे ही. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, गीता हॅज अरेंज अ पार्टी. गीताने पार्टी अरेंज केलेली आहे, हो ना. ओके, चला बघूया आता आपण सेंटेन्स आपण ऍज इट इज लिहिणार. गीता हॅज अरेंज अ पार्टी, नंतर आपण लिहिणार कॉमा घेऊन इथे लिहिणार. बघा सेंटेन्स आहे अफर्मेटिव्ह, टॅग शुड बी निगेटिव्ह. तर बघा इथं ऑलरेडी हेल्पिंग वर्ब दिलेला आहे हॅज, तर आपण काय घेणार इथं हॅजन, कारण की सर्वात अगोदर आपण हेल्पिंग वर्ब लिहिणार, नंतर प्रोनाउन. सो इथं बघा इथं गीता हे काय आहे, नाउन आहे. तर जर तुम्ही इथं जर गीता लिहिलं तर तुमचा टॅग रॉंग होणार, तुम्हाला तिथं प्रोनाउन्स लिहावं लागेल. ओके, तर इथं गीताचं जे प्रोनाउन काय ना, शी, कारण की ती मुलगी आहे. मुली असेल आपण ऑलरेडी बघितलेला आहे, मुली असेल तर शी घेणार, मुलगा असेल तर ही घेणार, आणि निर्जीव वस्तू असेल, नॉन लिव्हिंग थिंग असेल तर इट घेणार, तसेच अनेक वचन असेल तर आपण दे घेणार. तर नेक्स्ट एक्झाम्पल, चिल्ड्रन्स आर नॉट प्लेइंग फुटबॉल. सब्जेक्ट आहे चिल्ड्रन्स, ऑब्वियसली दे आर द प्लुरल, और चिल्ड्रन्स एंड चाइल्ड आहे सिंगुलर फॉर्म. आर नॉट प्लेइंग फुटबॉल. चिल्ड्रन मुलं हे फुटबॉल खेळत नाहीये, हो हो. निगेटिव्ह सेंटेन्स आहे, टॅग काय ना पॉझिटिव्ह. सर बघा सेंटेन्स अगोदर ऍज इट इज लिहिणार, चिल्ड्रन आर नॉट प्लेइंग फुटबॉल. त्यानंतर आपल्याला टॅग यूज करावा लागेल. टॅग राहणार आपला पॉझिटिव्ह, ऑलरेडी द हेल्पिंग वर्ब इज गिवन इन दॅट सेंटेन्स. आर हा आहे निगेटिव्ह फॉर्म, तर टॅग येणार पॉझिटिव्ह. सर्वात पहिले लिहिणार आपण हेल्पिंग वर्ब, आणि चिल्ड्रनच प्रोनाउन काय ना दे. तर our sentence should be the children are not playing football, are they? Next example, they never go to party. This is a negative sentence because in that sentence a word which is indicate that a negative sense. बघा never, तसेच बरेच वर्ड आहेत जसे की never आहे, hardly आहे, occasionally आहे, seldom आहे, rarely, barely. हे जे शब्द असतात हे निगेटिव्ह सेन्स दर्शवतात. म्हणजे एक प्रकारचं बघा, मी ओकेजनली जर म्हटलं म्हणजे मी पार्टीला म्हणजे ओकेजनली जातो, म्हणजे काही प्रसंग असेल तर जातो, म्हणजे याचा अर्थ होतो की मी जातच नाही. ओके, मी रिअरली चहा पितो. रिअरलीचा अर्थ होतो एखाद्या वेळेस, म्हणजे याचा अर्थ होतो म्हणजे माझी ते सवय नाहीये, एक प्रकारचं मी चहा घेतच नाही, मी रिअरली घेतो, म्हणजे एक प्रकारचे नसल्यासारखं आहे. म्हणजे निगेटिव्ह फॉर्म हे काय करते, इंडिकेट करते. ओके, आय बेअरली नो यू, म्हणजे मी तुला अंधूक ओळखतो, म्हणजे याचा अर्थ काय होते की हा काय म्हणजे नसल्यासारखंच आहे. तर मी इथं हा पण हे सेंटेन्स काय ना एक निगेटिव्ह फॉर्म मध्ये येणार. तर बघा हे जे वर्ड तुम्हाला जर सेंटेन्स मध्ये जर दिसले तर हे निगेटिव्ह सेन्स काय करतात, दर्शवतात. तर ते सेंटेन्स आपण निगेटिव्ह कन्सिडर करणार, आणि टॅग का असणार आपला पॉझिटिव्ह. तसाच एक नेवर शब्द आहे, नेवर एक निगेटिव्ह सेन्स दर्शवतो. दे नेवर गो टू पार्टी, तर टॅग येणार आपला पॉझिटिव्ह. दे नेवर गो टू पार्टीचा कसं आहे ना, इथं बघा हेल्पिंग वर्ब दिलेले नाहीये. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कोणते हेल्पिंग वर्ब वापरतो, डू डज. तसं सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीड. बघा ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर डू डज डीड आपण यूज करतो, हे मी तुम्हाला मागच्या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. तर बघा हे सिंपल प्रेझेंट सेंटेन्स आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर आपण इथं हेल्पिंग वर्ब डू डज यूज करणार. इथं क्रियापदाचं कोणतं रूप आहे, पहिलं रूप आहे. इथं जर गोज जर दिलेला असेल, इथं थर्ड पर्सन असतं, इथं गोज असतं, तर आपण काय घेतलं असतं, डज. इथं दिलेला आहे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म, म्हणून लिहिणार मी डू. ओके, डोंट घेणार नाही, कारण की सेंटेन्स काय आहे, निगेटिव्ह, कारण की नेवर शब्द दिलेला आहे. दे ऑलरेडी काय आहे, प्रोनाउन दिलेला आहे, म्हणून ते जसाचा तसाच. तसंच नेवर सारखे आणखी शब्द आहेत, जसं की ओकेजनली, रेअरली, हार्डली, जे मी तुम्हाला सांगितले, ते सुद्धा काय दर्शवतात, निगेटिव्ह सेन्स दर्शवतात.
ते शब्द तुम्हाला सेंटेन्स मध्ये जर आढळले तर समजून जायचं ते सेंटेन्स एक काय निगेटिव्ह आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन टॅग इथं शिकणार. दिस इज अ फर्स्ट पार्ट. हा एक फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट मध्ये आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं क्वेश्चन टॅग कसं तयार करणार आणि बरेच असे एक्झाम्पल घेऊन आपण क्वेश्चन टॅगचा यूज कसा करावा ते आपण बघणार आहोत. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच.